आता पेट्रोल डिझेल मिळणार नाही. 2 चाकी 4 चाकी गाड्या वापरणाऱ्या सर्व लोकांसाठी एक ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशी एक अतिशय धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. अमेरिका, इराण आणि इस्रायल या देशात संघर्ष सुरू असल्याने भारताने रशियाकडून कच्चे तेल मागवले होते, पण त्याला अडचण आल्यामुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस याचे वितरण थांबणार असल्याची बातमी समोर येत आहे. आता पेट्रोल पंपावर एक नव्या नियमांनुसार पेट्रोलचे वितरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे आता बातम्यांमध्ये समोर आले आहे. पहा, आता तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची वाहने असतील तर तुम्हाला आता पेट्रोल मिळेल की नाही यासाठी तुम्हाला ही माहिती लक्षपूर्वक पाहावी लागेल. पहा, तुमच्याकडे आता पैसे जरी असले आणि तुम्ही तेच पैसे घेऊन पेट्रोल पंपावर गेलात आणि तिथे तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल मागितलं तर तुम्हाला पैसे असूनही दुप्पट पैसे जरी दिले तरी तुम्हाला पेट्रोल डिझेल दिले जाणार नाही, असा मोठा निर्णय झाल्याची बातमी आता समोर आली आहे. आता पेट्रोल पंपावर पूर्वी पैसे दिले की जेवढे सांगितले तेवढे लिटर पेट्रोल किंवा डिझेल दिले जायचे आणि त्यानंतर तिथून निघून जायचे. पण आता पेट्रोलची, डिझेलची जी पुरवठा साखळी आहे ती खंडित झाल्यामुळे आता विशेष नियमांनुसारच पेट्रोल डिझेल वाटप होणार आणि ज्यामुळे जवळपास 90 ते 95% लोकांना पेट्रोल डिझेल मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. बघा, आता नेमकं कोणाला पेट्रोल मिळणार आणि कोणाला मिळणार नाही, कोणत्या गाड्यांचे पेट्रोल कायमचे बंद होणार, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होणारा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुमच्या खिशात हजारो रुपये असतील, बँकेत लाखो रुपये पडून असतील, पण जर तुमच्या घराबाहेर उभी असलेली 2 चाकी किंवा 4 चाकी गाडी चालवण्यासाठी इंधनच मिळालं नाही तर त्या पैशांचं तुम्ही काय करणार? विचार करा, उद्या सकाळी तुम्ही कामावर जाण्यासाठी निघालात आणि वाटेत पेट्रोल संपलं. तुम्ही पंपावर गेलात आणि तिथल्या कर्मचाऱ्याने सांगितलं की भावा, इथून पुढे तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही. ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे ना? पण ही कल्पना आता सत्यात उतरण्याची चिन्ह दिसत आहेत. आज मध्यरात्रीपासून काही अशा घडामोडी घडणार आहेत ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात खळबळ ओढणार आहे. सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर एकच चर्चा आहे, आता पेट्रोल डिझेल मिळणार नाही. पण यामागे नक्की काय गौडबंगाल आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढची काही मिनिटं माझ्यासोबत राहावं लागेल. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर उद्या तुमच्यावर पायी चालण्याची वेळ येऊ शकते. आज आपण पुराव्यानिशी पाहणार आहोत की का आणि कोणत्या गाड्यांना पेट्रोल मिळणं कायमचं बंद होणार आहे. आता तुम्ही म्हणाल, पेट्रोल मिळण्याचा आणि युद्धाचा काय संबंध? मित्रांनो, आपण जे पेट्रोल गाडीत भरतो ते आपल्या शेतात पिकत नाही. भारत आपल्या गरजेच्या 80%हून अधिक कच्चे तेल परदेशातून आयात करतो. आता लक्षपूर्वक ऐका. सध्या अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 बलाढ्य देशांमध्ये युद्धाचा वणवा पेटला आहे. इराण हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. या युद्धामुळे समुद्रातील तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांचे मार्ग बंद झाले आहेत. दुसरीकडे भारताला स्वस्त दरात तेल देणाऱ्या रशियाकडून येणाऱ्या पुरवठ्यातही आता तांत्रिक बिघाड आणि निर्बंधांमुळे प्रचंड अडचणी येत आहेत. याचा थेट परिणाम असा झालाय की भारताच्या तेलसाठ्यावर आता प्रचंड ताण आला आहे. सरकारला आता भीती वाटतेय की जर हा पुरवठा असाच खंडित राहिला तर देशात इंधनाचा दुष्काळ पडू शकतो. म्हणूनच आज मध्यरात्रीपासून वितरणाची ही साखळी तोडली जाण्याची शक्यता आहे. हे संकट केवळ तेलाच्या टंचाईचं नाहीये, तर ते आपल्या अर्थव्यवस्थेला लागलेली एक मोठी खीळ आहे. तुम्ही बघितलं असेल, मागे जेव्हा गॅस सिलेंडरच्या बाबतीत अफवा पसरली होती तेव्हा एका रात्रीत नियम बदलले गेले. कमर्शियल गॅसचे भाव वाढले आणि पुरवठा मर्यादित झाला. आता अगदी तशीच परिस्थिती पेट्रोल डिझेलच्या बाबतीत निर्माण झाली आहे. पण मित्रांनो, खरी धक्कादायक बातमी तर पुढे आहे. फक्त तेलाची टंचाई असती तर कदाचित आपण रांगा लावून पेट्रोल मिळवलं असतं. पण आता सरकारने एक डिजिटल सापळा रचला आहे. आता पेट्रोल पंपावर गेल्यावर तुम्हाला फक्त पैसे देऊन चालणार नाही. तुम्ही पंपावर गाडी उभी केली की तुमच्या डोक्यावर असलेल्या CCTV कॅमेऱ्याकडे तुमची गाडी पाहिली जाईल. हा कॅमेरा तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटचा हाय डेफिनिशन फोटो घेईल. हा फोटो काही सेकंदात केंद्र सरकार आणि राज्य परिवहन मंत्रालयाच्या RTOच्या सर्व्हरवर जाईल. तिथे तुमच्या गाडीची पूर्ण कुंडली तपासली जाईल. तुमची गाडी किती जुनी आहे, गाडीचे पेपर्स क्लिअर आहेत का, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची गाडी BS म्हणजेच BS4 किंवा BS6च्या नियमात बसते का. जर तुमची गाडी सरकारने ठरवून दिलेल्या मानकात म्हणजेच BS4 किंवा BS6च्या नियमात बसत नसेल तर मशीनमधून पेट्रोल बाहेरच येणार नाही.
हो, हे वाचायला किंवा ऐकायला एखाद्या चित्रपटासारखं वाटत असेल, पण ही सिस्टम आता कार्यान्वित केली जात आहे. पुढील 24 ते 48 तासात याचे परिणाम तुम्हाला पेट्रोल पंपावर दिसायला लागतील. पूर्वी फक्त खिशात पैसे असणं हा एकच नियम होता, पण आता तुमची गाडी पात्र असणं हा सर्वात मोठा नियम बनला आहे. आता प्रश्न असा पडतो की हे नक्की कोणासाठी आहे? मित्रांनो, आपल्या देशातील 90 ते 95% लोक जुन्या गाड्या वापरतात. कोणाकडे 10 वर्षांपूर्वीची स्प्लेंडर आहे, तर कोणाकडे जुनी शाईन किंवा बुलेट आहे. जर तुमचे इंजिन जास्त धूर सोडत असेल किंवा तुमचं PUC सर्टिफिकेट संपलं असेल, तर तुम्ही विसरून जा की तुम्हाला पेट्रोल मिळेल. हे नियम इतके कडक आहेत की तुम्ही दुप्पट पैसे द्यायला तयार झालात किंवा तिथे आरडाओरडा केलात तरी काहीही उपयोग होणार नाही. सोशल मीडियावर अशीही चर्चा आहे की महाराष्ट्रातील विशेषतः 12 मोठ्या जिल्ह्यांमध्ये हा नियम पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवला जात आहे. या जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. तिथल्या पेट्रोल पंपांवर तर आत्तापासूनच कॅमेरे बसवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय. लोकांना वाटतंय की हे फक्त प्रदूषणासाठी आहे, पण यामागे तेलाची वाचत करणं हा सुद्धा सरकारचा छुपा अजेंडा असू शकतो. विचार करा, जर तुमच्याकडे गाडी आहे पण ती चालवण्यासाठी इंधनच मिळत नाहीये, तर ती गाडी म्हणजे फक्त लोखंडाचा एक तुकडा उरेल. आता आपण या मुद्द्याच्या तळाशी जाऊया. एवढं सगळं ऐकल्यावर तुमच्या मनात धडधड होत असेल. तुम्हाला वाटत असेल की आत्ताच जाऊन टाकी फुल करून घ्यावी का? पण थांबा, इथेच तर खरी मेख आहे. जसं गॅसच्या वेळी झालं होतं, लोकांनी अफवेपोटी रांगा लावल्या आणि गोंधळ निर्माण झाला. सध्याच्या घडीला पेट्रोल डिझेलचा पुरवठा पूर्णपणे बंद झालेला नाही, पण नियम कडक होणार आहेत ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. सरकार आता अशा गाड्यांना कायमचं रस्त्यावरून हटवण्याच्या तयारीत आहे, ज्या प्रदूषण पसरवतात. स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत जुन्या गाड्या भंगारात काढण्याचा निर्णय आधीच झालेला आहे. आता पेट्रोल पंपावरील हे नवीन निर्बंध म्हणजे त्याच पॉलिसीचा एक भाग असू शकतात. तुम्ही जर तुमची गाडी नीट मेंटेन ठेवली नसेल तर तुम्हाला भविष्यात नक्कीच अडचणी येतील. पण आज मध्यरात्रीपासून थेंबभर पेट्रोल मिळणार नाही हा दावा पूर्णपणे खरा नसून तो परिस्थितीच्या गांभीर्याकडे लक्ष वेधण्यासाठी केला जात आहे असं दिसते. शेवटी मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही तर तुम्हाला सतर्क करणं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे साठे मर्यादित आहेत आणि जागतिक परिस्थिती कधीही बदलू शकते. अशा वेळी जर अचानक नियम लागू झाले तर आपली धावपळ होऊ नये म्हणून काही गोष्टी आत्ताच करून ठेवा. 1. तुमच्या गाडीचे सर्व पेपर्स RC, इन्शुरन्स, PUC अपडेट ठेवा. 2. जर तुमची गाडी 15 वर्षांपेक्षा जुनी असेल तर तिच्या फिटनेस सर्टिफिकेटबद्दल माहिती घ्या. 3. विनाकारण इंधनाचा साठा करून अफवांना खत पाणी घालू नका. सध्या तरी पेट्रोल बंदची कोणतीही अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही, पण ज्या हालचाली सुरू आहेत त्या पाहता भविष्यात इंधन मिळवणं सोपं राहणार नाही हे नक्की. मित्रांनो, आतापर्यंत आपण या बातमीमागची तांत्रिक बाजू आणि जगभरात काय सुरू आहे हे पाहिलं, पण जरा आता मुद्द्यांचं बोलूया. ही बातमी ऐकल्यावर तुमच्या मनात नक्कीच भीती बसली असेल की उद्या सकाळी गाडी बाहेर काढायची की नाही, पण घाबरून जाऊ नका, कारण अफवा आणि सत्य यातला फरक समजून घेणं जास्त गरजेचे आहे. बघा, सरकार जेव्हा असं नियम आणतं तेव्हा त्यामागे काही ठोस कारणं असतात. सध्या पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यावर आंतरराष्ट्रीय युद्धामुळे ताण आहे हे खरं आहे, पण पेट्रोल मिळणारच नाही असं होण्यापेक्षा ते कोणाला मिळणार याचे कडक नियम होत आहेत. तुमची गाडी जुनी असेल किंवा तिचे कागदपत्र पूर्ण नसेल तर मात्र डिजिटल युगात तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुमच्या हक्काचं इंधन तुम्हाला विनासायास मिळावं यासाठी तुमची गाडी कुंडली म्हणजेच तिचे डॉक्युमेंट सरकारी रेकॉर्डवर क्लिअर करणं असणं आता अनिवार्य होणार आहे. आता शांतपणे विचार करा आणि आजच या 2 गोष्टी तपासून घ्या. PUC अपडेट करा. सर्वात आधी तुमच्या जवळच्या केंद्रावर जाऊन PUCचं पासिंग आणि PUC व्हॅलिड आहे का हे तपासा. डिजिटल कॅमेरे आधीच चेक करणार आहेत. RC बुक आणि विना म्हणजेच इन्शुरन्स. तुमची गाडी 15 वर्षांपेक्षा जुनी असेल तर तिचा फिटनेस सर्टिफिकेट RTO कडून रिन्यू करून घ्या. कागदपत्रे अपूर्ण असल्यास सिस्टीम तुम्हाला पेट्रोल नाकारू शकते. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशा प्रकारे सिस्टीमच्या माध्यमातून पेट्रोल देण्याचा नियम योग्य आहे का? आणि तुमची गाडी BS4 आणि आहे की BS6 मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहेत ते आमच्या जिल्ह्याच्या नावासह तुमच्या जिल्ह्याच्या नावासह कमेंट करा, जेणेकरून तुमच्या भागात काय परिस्थिती आहे ते आम्हाला समजेल. ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना आणि गाडी मालकांना नक्कीच शेअर करा, कारण वेळेवर सावध झालेलं नाही अफवांना बळी पडू नका, कारण नियमांचं पालन नक्की करा. असेच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं चॅनल. धन्यवाद.